उसगाव कोर्टाचा धनंजय मुंडेंना धक्का, करुणा मुंडेंच्या पोटगीला आव्हान देणारी याचिका फेटाळली। दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय कायम। मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर बँकांमधील मराठीच्या मुद्द्यावरील आंदोलनावर राज ठाकरेंचा यू-टर्न, आंदोलन थांबवण्याचे राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला अखेर उपरती, इमर्जन्सी रुग्णांकडून डिपॉझिट न घेण्याचा निर्णय, 10 लाखांची अनामत रक्कम न भरल्यानं उपचारांच्या अभावी महिलेचा मृत्यू। महायुती सरकारकडून मुंबईकरांना आणखीन एक गिफ्ट मिळण्याची शक्यता, मुंबई मेट्रो एक्वा लाईनचा दुसरा टप्पा 10 ते 15 एप्रिल दरम्यान सुरू होण्याची शक्यता। निरोप समारंभाच्या कार्यक्रमात भाषण करणाऱ्या विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू, धाराशिवच्या परांडा शहरातील दुर्दैवी घटना। गावात रस्ता नाही म्हणून उपचारासाठी 15 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास, स्वातंत्र्यपूर्व काळापासून नंदुरबारचं केलापाणी गाव रस्त्याविना, आरोग्यमंत्री लक्ष देणार का असा सवाल। कुणाल कामराला खार पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स, उपस्थित न राहिल्यास मुंबई पोलीस काढणार अटकेची नोटीस। अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना फटका, 17 जिल्ह्यांमध्ये 13,000 हेक्टरपेक्षा अधिक शेती पिकांचं नुकसान, गहू, हरभरा, भाजीपाला आणि फळबागांनाही फटका।